Now we'll go to, okay, thank you. Thank you. Now we'll go to some basic टिप्स ऑल्सो. ह्या काय म्हणतात ते थोड्याशा खारीचा वाटा असलेल्या अशा टिप्स आहेत, पण त्या पण तुम्हाला युजफुल ठरतील. हँडलिंग फिअर विथ कॉन्फिडन्स. बरेचसे निर्णय आपले जे आपण घेतो ते भीतीमुळे घेत नाही. ओके, अनालिसिस पॅरालिसिस भीतीमुळे होत नाही. ओके, सो बेसिकली स्ट्रेस आणि एन्झायटी या गोष्टींमुळे तुम्हाला जो आपला ब्रेनचा रिस्पॉन्स असतो ना, आपले 2 ब्रेन आहेत, ऍक्च्युली 3 ब्रेन आहेत. ओके, त्यातला जो सगळ्यात जुना ब्रेन आहे एमिगडाला ज्याला म्हणतात, तो काय करतो, स्ट्रेस सिच्युएशनमध्ये पहिला ऍक्ट करतो. तो दुसऱ्या ब्रेनला विचार करायला देत नाही. तो स्ट्रेस सिच्युएशन, कारण त्याला शिकवलंच ते लहानपणापासून, म्हणजे माणसाच्या डीएनए मध्येच ते त्याला शिकवलेलं आहे की धोका आला तर फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे एकतर नड, लढून जा किंवा पळून जा. ओके, तर तो ब्रेन आपला नेहमी त्या याच्यात जातो जर तो स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये असेल तर. आणि त्याच्यामुळे तो त्यावेळेला लॉजिकचा विचारच करत नाही. लोकांना राग येतो बघा खूप सारा, किंवा इन्सल्ट झाला, अपमान झाला, मग ते त्या क्षणात काय करून टाकतील त्यांना कळत नाही. दॅट इज द फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. एक तर ते घाबरून पळून जातील किंवा ते अटॅक करतील. नंतर विचार करतील की अरे मी तसं नाही करायला पाहिजे. ओके, आता आपलं इव्होल्युशन असं झालेलं आहे की जेव्हा समोर समजा वाघ आला तर आपण काय करणार, एकतर पळून जाणार किंवा पळायचा स्कोप नसेल तर जसं आहे त्याच्याशी लढणार, जे पण शक्य आहे तेवढं करणार. त्याच्यासाठी काय होतं, आपलं ब्रेन लगेच अटॅक, हे आपला जो अमिगडाला ब्रेन आहे तो बाकीच्या सगळ्या गोष्टी थांबवतो आणि तो सगळी एनर्जी पूर्णपणे आपल्या फाईट ऑर फ्लाईटसाठी तयार करतो. मग तुम्हाला लक्षात आलं की धडधड वाढते, हाताला घाम येतो, आवाज कापतो. ह्या सगळ्या काय आहेत, ह्या सगळ्या तुमच्या अमिगडाला ब्रेनने केलेल्या रिॲक्शन्स आहेत. आणि तो विचार करायला देत नाही, कारण त्या वेळेत नसतो. तुम्ही वाघ समोर असल्यावर विचार नाही करू शकत, बरोबर की नाही. पण ते जुनं झालं. आता आपल्याकडे अशा सिच्युएशन नाही की लगेचच्या लगेच काहीतरी हल्ला होणार आहे आपल्याला. त्या सिच्युएशन मध्ये आपण नाही आहोत, पण तरी सुद्धा ब्रेन रिॲक्ट करतोय स्ट्रेसला. कळलं. तर म्हणून याच्यावर उपाय म्हणून त्या ब्रेनला सांगायचं थोडं शांत बस. आणि आपला जो फ्रंटल ब्रेन आहे, समोरचा जो ब्रेन, नवा डेव्हलप झालेला ब्रेन आहे माणसाचा, तो लॉजिकने विचार करतो. त्याला सांगायचं तू टेक ओव्हर कर. पण हे सांगायचं कसं, ते सांगण्याचे 2-3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कंट्रोल्ड ब्रीदिंग. शांतपणे शांतपणे श्वासावर पुन्हापणे फोकस करणं. डीप ब्रीदिंग करणं, 5-6, खूप जास्त नाही, 5-6 वेळा डीप ब्रीदिंग करणं. दॅट विल सेंड द मेसेज की सिच्युएशन एवढी पण वाईट नाही आहे, अमिगडाला तू जरा थांब, शांत राहा, आणि फ्रंटल ब्रेन तू काम करायला सुरू कर. आणि देन तो लॉजिक लावायला लागतो की अरे याने माझा इन्सल्ट केला, हा मला वाटतं इन्सल्ट केला, हायपोथेटिकल आहे, खरा इन्सल्ट आहे की नाही माहिती नाही. ओके, मी तुम्हाला नंतर वेळ मिळाला तर एक किस्सा सांगेन, रिअल किस्सा, हा नुकताच माझ्यावर झालेला, आणि आय विल टेल यू दॅट, पण वेळ मिळाल तर. ओके, सो कंट्रोल्ड ब्रिदिंग इज वन व्हेरी गुड सोल्युशन. म्हणून स्ट्रेस सिच्युएशनमध्ये असाल तेव्हा डीप ब्रिदिंग करायला सांगतात, त्याचं कारण हे. ओके, दुसरा आहे बॉडी स्कॅन. सिम्पली डोळे मिटा, ब्रिदिंग चालू ठेवा शांतपणे, आणि पूर्ण टो टू हेड, उलट हेड टू टो, स्वतःची बॉडी स्कॅन करा मनातल्या मनात, की आता माझ्या डोक्यापासून माझा विचार नाकापर्यंत आलाय, गालापर्यंत आलाय, तोंडापर्यंत आलाय, खाली गेलाय, छातीपर्यंत गेलाय, अजून खाली गेलाय, अजून खाली गेलाय, करत करत टो पर्यंत बॉडी स्कॅन करा एक. इट विल टेक हार्डली 5-10 seconds. दॅट विल ब्रिंग बॅक युअर ब्रेन ऍक्टिव्हिटी टू फ्रंटल ब्रेन. शॉर्ट मेडिटेशन इज वन मोर थिंग. जर तुम्ही मेडिटेशन केलं तर नथिंग लाईक इट. पण तुमचा जो इमिजिएट रिस्पॉन्स असतो तो लगेच थांबेल. इमिजिएट भीती वाटणं, त्रास वाटणं, राग येणं, आणि मग त्याच्या पुढचे सगळे त्रास त्याच्यामुळे वाचतील. ओके. त्याला ग्राउंडिंग टेक्निक म्हणतात, की आपल्या ह्या अमिगडाला ब्रेनला नॉर्मलवर आणणं. देन कन्फ्रंट द वर्स्ट केस सिनारिओ. दिस इज अगेन वन सोल्युशन. जर तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा इश्यू असेल तर प्लान बेटर करा. ओव्हर थिंकिंग प्लॅनिंगने सॉल्व्ह करता येते. ओके, आणि म्हणून वर्स्ट केस सिनारिओ, सगळ्यात वाईट काय होऊ शकतं. जर मी उद्या ऑफिसला गेलो आणि प्रेझेंटेशन जर मी माझं वाईट केलं तर सगळ्यात वाईट काय होईल ते लिहा. आणि ते जर झालंच तर मी काय करणार आहे ते लिहा. प्रॉब्लेम ऍक्शन, मगाशी जी ऍक्टिव्हिटी केली, तर नुसतं तेवढं केलं आणि तुम्ही गेलात प्रेझेंटेशनला तर तुमच्या माइंडमध्ये माहिती आहे माझ्याकडे प्लान रेडी आहे.
माणूस घाबरतो कशाला? अनसर्टन गोष्टीला. तुम्ही त्याला सर्टेनिटी दिली, जेव्हा तुम्ही ऍक्शन्स लिहिल्या, तुम्ही त्याला सर्टेनिटी दिली की इमॅजिन केलं की झालंय वाईट सगळ्यात, आणि मग झाल्यानंतर मी काय करेन त्याचे ऍक्शन 4-5 लिहून काढा आणि मग बिंदास जा. तुम्ही सर्टेनिटी आली का तुमचे हे ह्याचे भीती आपोआप दूर होते. ओके. देन डेव्हलप अँड इफ देन प्लान. जर हे झालं तर काय, ते जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच आहे. ओके. स्केड्यूल युअर वरी टाइम. दिस इज इंटरेस्टिंग. ओके. स्केड्यूल युअर वरी टाइम. तरी पण तुम्हाला चिंता करायचीच असेल, काही लोकांना सवय असते, आणि चांगलं पण आहे चिंता करणं, असं वाईट नाही, पण ओव्हर करणं वाईट आहे. तर तुम्हाला आठवतं का कैकेयीला जेव्हा सांगायचं होतं दशरथाला की रामाला वनवासात पाठव, तर ते सांगण्याच्या आधी कैकेयीने काय केलं होतं? का ऐकलं त्याचं कैकेयीचं दशरथाने? तुम्ही म्हणा अचानक रामायणात कुठून गेला? क्विकली. बरोबर. कोपभवन. कोपभवन हा कॉन्सेप्ट आपल्याकडे नाहीये, पण त्यावेळेला होता. राजवाड्यामध्ये एक रिकामी एक जागा अशी होती की त्या जागेवर माणसाला राग आला, चिंता वाटली की तो तिकडे जाऊन थांबायचा, विचार करायचा. कोपभवन. सो आपल्याकडे ऑब्व्हियसली आपण एवढे रईसजादे नाहीत की आपल्याकडे एक एक्स्ट्रा रागासाठी रूम असेल किंवा विचारासाठी रूम असेल, पण तुम्ही एक छोटासा स्लॉट काढा. 15 मिनिटं वरी टाइम आहे, चिंतेचा वेळ आहे. कोणी माझ्याकडे यायचं नाही, मला जेवढी चिंता करायची करून घेऊ दे. तुम्ही तो विषय घेऊन जा आणि जे काय फ्रस्ट्रेशन काढायचे ते तुमचं तुमचं काढून 15 मिनिटाचा स्लॉट ठेवा. 15 मिनिटाचा बाहेर आला, नॉर्मल लाईफ तुमचं सुरू होईल. ओके. दिस इज इम्पॉर्टंट. शेड्यूल युअर वरी टाइम. चिंता जर खूप जास्त तुम्हाला त्रास असेल तरच, सगळ्यांसाठी नाही आहे, पण खूप जास्त तुम्हाला वाटत असेल ओव्हर थिंकिंगने माझं डोकं फाटायची वेळ आली आहे, तर तुम्ही सिम्पली सांगा की रोज रात्री 8:30 ते 9:30 किंवा 8:30 ते 9 अर्धा तास मी चिंतेसाठी दिलेला आहे. हा तुमचा सिग्नल तुमच्या ब्रेनला जाऊ दे. इट शिफ्ट युअर माइंडसेट. कारण तुम्ही जेव्हा त्या रूममधून किंवा त्या जागेतून बाहेर येता त्यावेळेला फिजिकल बदल झालेला असतो जागेमध्ये आणि टाइम स्लॉटमध्ये. तुमच्या माइंडला सांगितलेलं आहे की अर्धा तासच मला त्याच्यावर विचार करायचा आहे. अगेन रिसोर्स कन्स्ट्रेंट केला. ओके. दॅट इज वन टेक्निक. बिल्ड टॉलरन्स थ्रू रिपिटेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की हळूहळू जसं तुम्ही मेडिटेशन वगैरे वाढवाल तसं तसं तुमच्या ओव्हर टाईम तुमची ती कन्सिस्टंटली प्रॅक्टिस होईल की असे सिच्युएशन आले तर तुम्ही कूल राहाल, कॅप्टन कूल व्हाल. ओके. अदरवाईज काय होणार? दररोजचं टेन्शन तुम्हाला येत राहणार. पण जर तुम्ही स्वतः मेडिटेशन करत राहिलात, त्या थॉटला नीट विचार करून त्याला त्याच्यापासून डिटॅच केलं, त्याला एक नाव दिलं की हा थॉट आहे ना, हा अरुणा इराणी टाईप्स थॉट आहे, आम्हाला नको आहे. किंवा हा थॉट आहे ना, हा अजून कुठली जी काही नावं तुम्हाला द्यायची आहेत, रावणासारखा थॉट आहे, आम्हाला नको आहे. ओके. सो अशा प्रकारे जर तुम्ही त्याला नाव दिलं तर तुम्ही त्याच्यापासून दूर व्हाल आणि दॅट विल हेल्प यू टू फर्दर रिड्यूस युअर ओव्हर थिंकिंग. हँडलिंग फिअर विथ कॉन्फिडन्स. अजून एक गोष्ट आपल्याला नेहमी त्रास देते, जेव्हा लोक आपल्याला फीडबॅक देतात तेव्हा आपल्याला त्रास होतो, बरोबर की नाही? आपण फीडबॅक फार सिरियसली घेत नाही, पण पर्सनली घेतो. टेकिंग फीडबॅक सिरियसली, नॉट पर्सनली. दिस इज वन मोर. हा जो गोष्ट आहे याच्यामध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट आपल्याला सगळ्यांना करायची असते, कारण आपला समाज जो आहे, जसा प्रकारे आपला समाज आत्ता डेव्हलप झाला, इट डझंट टेक एनी क्रिटिसिझम. सगळ्यांच्या भावना एवढ्या ऑलरेडी हर्ट झालेल्या असतात की कोणी कुठे काय छोटंसं बोललं की लगेच आमच्या धार्मिक देशाच्या, स्वतःच्या मनाच्या, समाजाच्या भावना लगेच दुखावतात. So, आपल्या समाजाला खूप गरज आहे टू टेक क्रिटिसिझम. टीका सहन करण्याची आपल्याला सवयच नाही आपल्या कोणाला, ना आपल्या लहानपणापासून कोणी सवय लावली होती. ओके. सतत गोंजारत बसलेल्या इगो आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते टीका सहन करता येत नाही आणि त्याच्या स्वभावामध्ये आता परिणाम झालेला आहे. ओके. सो फर्स्ट, सेपरेट युअर सेल्फ वर्थ फ्रॉम क्रिटिसिझम. जरी कोणी टीका केली तरी तो त्या ऍक्शनवर टीका करतोय. समजा माझं प्रेझेंटेशन खरंच खराब झालं, कोणीतरी सांगितलंय काय खराब प्रेझेंटेशन करतोय, तर त्याने माझ्या प्रेझेंटेशन स्किलवर टीका केली, त्याने माझ्या लाईफवर टीका नाही केली. कळलं? सो मला इम्प्रूव्ह माझं प्रेझेंटेशन स्किल करायचंय. मला स्वतःला दोष देत रडत बसायचं नाही, तो मला बोलला, मला असं झालं 4 लोकात, असं नाही. सेपरेट करा. ओके. आणि स्लो डाऊन युअर रिॲक्शन. लगेच रिॲक्ट व्हायचं नाही. ही प्रॅक्टिस तुम्ही कराल ना, भरपूर भारी होईल. स्लो डाऊन युअर रिॲक्शन.
ते पूर्वी लोक आकडे मोजायचे ना, ते कशासाठी मोजायचे? तुमची रिॲक्शन स्लो होण्यासाठी. राग आलाय, डोंट रिॲक्ट. आणि ते जे तुम्ही मुन्नाबाईमध्ये बघितलं असेल, राग आला तर हसायचं, दॅट इज ऑल्सो दिस. लगेच रिॲक्शन द्यायचीच नाही आहे. जरी हसायला नाही तरी हसणं. का? कारण माझी खरी रिॲक्शन लगेच नाही गेली पाहिजे. तो अमिगडालाची रिॲक्शन नाही गेली पाहिजे, माझ्या फ्रंटल ब्रेनची रिॲक्शन गेली पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ द्यायला लागतो. ओके. सो दिस इज हाऊ यू प्रिपेअर युअर सेल्फ टू टेक क्रिटिसिझम. आणि एक क्रिटिसिझमची एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. ओके. म्हणून मी थोडा फास्ट जातोय, कारण ही ऍक्टिव्हिटीला थोडासा वेळ जाईल. पेपर आहे सगळ्यांकडे, पेन आहे सगळ्यांकडे, करायची का ऍक्टिव्हिटी? का बोर झाले ऍक्टिव्हिटीने? ओके. एक पेपर घ्या क्विकली, त्या पेपरमध्ये 4 कॉलम करा, 4 कॉलम्स. आणि तुम्हाला कोणीतरी क्रिटिसाइज केलंय किंवा इन्सल्ट केलाय, जे काय असेल, कोणीतरी कधीतरी काल परवा बोललं असेल, 1 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी बोललं असेल, ते आठवा, ज्याचा तुम्हाला त्रास झालाय, ज्याचा तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय. तो जो फीडबॅक तुम्हाला मिळालेला, एक्झॅक्टली त्या व्यक्तीच्या शब्दात लिहा पहिल्या कॉलममध्ये. तो व्यक्ती काय म्हणाला होता, तुम्हाला जे आवडलं नाही, राग आला, जे काय असेल ते, त्रास झाला, अपमान झाला, असं तुम्हाला वाटतंय, एक्झॅक्ट फीडबॅक त्या व्यक्तीच्या शब्दात, की त्या व्यक्तीने नेमकं काय म्हटलेलं तेच तेच शब्द लिहा, तुमचे घुसवू नका त्याच्यामध्ये. फर्स्ट कॉलम. विशाखा मॅडम, आय एम सो सॉरी, माझं लेक्चर तुम्हाला बोरिंग वाटतंय, आय एम रिअली सॉरी. मी खूप प्रयत्न करतो इंटरेस्टिंग करायचा, बट दिस इज माय लिमिटेशन. ओके. कॉलम 1 झाला तर मला सांगा. क्विकली. ओके. त्याच्या शब्दात, हा, तुमचे शब्द नाही घुसवायचे. परफेक्ट. व्हेरी नाईस. ओके. गुड. पहिला आपण कॉलम केला. नाव लेट्स गो टू कॉलम नंबर 2. आणि या कॉलम नंबर 2 मध्ये आपण तुम्हाला काय वाईट वाटलं त्याच्यात ते लिहा, बिंदास लिहा. सगळं जे काय तुम्हाला अँगर, राग, तुमचं फ्रस्ट्रेशन काढायचे ते सगळं लिहून टाका. काय वाटलं, तो मला बोललाच कसा, त्याला मी माझ्या हाताखाली तयार केलेला, आज तो माझ्या पुढे जातोय, मला काय आदर करत नाही, रिस्पेक्ट करत नाही, इन्सल्ट करतो, असाच बोलतो, नीट बोलत नाही, रिस्पेक्ट दाखवत नाही, अपमान केला, जे काय तुम्हाला वाटतं. ओके. व्हॉट इज रॉंग विथ द फीडबॅक? तो फीडबॅक त्याने दिला तेव्हा तुम्हाला काय वाटलं, काय चुकीचं वाटलं? नंबर 2. कॉलम नंबर 2 लिहून झाला की 2 लिहा. वेट. परफेक्ट. परफेक्ट. 2 लिहा सगळ्यांनी. चलो. ठीक आहे. आता 2 झाला. नाव विल गो टू कॉलम नंबर 3. आणि कॉलम नंबर 3 इज व्हॉट माइट बी राईट. की त्याने फीडबॅक दिला, तो मला वाईट वाटला, पण 1% तरी काहीतरी बरोबर असेल, ते लिहा. 1% जरी असेल तरी लिहा. त्या फीडबॅकचा तुम्हाला कुठेतरी फायदा होईल, काहीतरी एक इन्साईट मिळाली, काहीतरी एक अपॉर्च्युनिटी मिळाली, काहीतरी नवीन डिस्कवर झालं. जसं आत्ता मला इथे विशाखा मॅडम ना, हां, विशाखा मॅडमने आत्ता मला फीडबॅक दिला. ओके. सो काहीतरी मला त्याच्यात 1% मिळालं, इम्प्रुव्हमेंटचा स्कोप. आय विल राईट दॅट डाऊन. सिमिलरली तुम्ही पण करा. ओके. ग्रेट. झाल्यानंतर 3 टाईप करा. झाल्यानंतर 3 टाईप करा. वंडरफुल. वंडरफुल. ओके.
आणि नंबर 4, पुन्हा ऍक्शनवर आपण आलो, की जे काही झालंय त्याच्यातून तुम्ही काय शिकलात, काय ऍक्शन घेणार, कसा तुमचा अप्रोच बदलणार. एक अप्रोच असेल की मी त्या माणसाचं तोंड पण बघणार नाही, दॅट इज ऑल्सो ॲक्शन. एक ॲक्शन असेल की मी त्याच्याशी बोलेन, त्याचा गैरसमज दूर करेन. एक ॲक्शन अशी असेल की मी त्याला काहीच बोलणार नाही, पण मी त्याला तोडणार पण नाही. ओके. एक ॲक्शन अशी असेल की मी माझ्यात इम्प्रूव्हमेंट करेन. एक ॲक्शन अशी असेल की मी चांगल्या कन्सल्टंटला भेटेन आणि त्याला पण विचारेन की खरंच माझ्यामध्ये ही कमी आहे का, खरंच हा फीडबॅक बरोबर होता का, खरंच मला गरज आहे का इम्प्रूव्हमेंट करायची. मी त्याच्याबद्दल 4 पुस्तकं वाचेन त्या विषयावरचे, एखादा कोर्स करेन त्या विषयावरचा, माझ्या मित्रमंडळींशी बोलेन त्याच्यावर. कुड बी सो मेनी ॲक्शन्स. जेवढा तुम्हाला सुचतात तेवढ्या लिहा. ओके. झाल्यानंतर 4 टाईप करा. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. काय कळलं या ऍक्टिव्हिटीमधून तुम्हाला? काय शिकलात तुम्ही या ऍक्टिव्हिटीमधून? 4ही कॉलम समोर दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर, ABCD. तुम्ही काय शिकलात या ऍक्टिव्हिटीमधून? तो फीडबॅक आत्ता तुम्हाला तेवढा वाईट वाटतोय का आफ्टर दिस ऍक्टिव्हिटी? ओके. आपण तो ॲज इट इज तेव्हा पर्सनली घेतला, फीडबॅक नाही घेतला, म्हणून तो आपल्या डोक्यात राहिला. ओके. आणि तुम्ही या पुढच्या 3 स्टेप्स केल्याच नव्हत्या, की फीडबॅकमध्ये चुकीचं काय आहे, ते चुकीचं काय आहे ते कदाचित केलं असेल डोक्यामध्ये, व्हॉट माइट बी राईट, आणि मी त्याच्यावर काय करू शकतो. वन्स यू डू दिस, तुमच्या माइंडने पेपर टिक केला की झालं, चॅप्टर क्लोज आहे आता माझ्यासाठी. तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि ते रुमिनेटिंग थांबेल. ओके. आय होप यू लाईक दिस ऍक्टिव्हिटी, 4 कॉलम एक्सरसाइज, टेकिंग फीडबॅक सिरियसली बट नॉट पर्सनली. आपण हा त्यांचा फीडबॅक सिरियसली घेतला इथे. ओके. सो कधी पण उद्यापासून तुम्हाला कोणाचा राग आला, कोणी क्रिटिसाइज केलं, बॉसने रिव्ह्यू करताना तुम्हाला रेटिंग दिले, सांगितलं की नाही हे पण इम्प्रूव्ह कर, हे पण इम्प्रूव्ह कर, हे तो बरोबर करत नाही, तुम्हाला लगेच राग येणार त्याचा. अरे मी एवढी मेहनत करतोय, याला दिसत नाही का, असं तुम्हाला वाटणार. पण शांत व्हा. लगेच रिॲक्ट करायचं नाही, कधीच लगेच रिॲक्ट करायचं नाही. शांत व्हा. ओके, ठीक आहे, टेक इट ऑन द फेस व्हॅल्यू, गो बॅक, 4 कॉलम्स बनवा, जेवढं सुचतं तेवढं लिहा 4 कॉलम्समध्ये. आणि मग तुम्हाला कदाचित वाटायला लागेल की अरे बॉसचा फीडबॅक बरोबर आहे, किंवा कदाचित वाटायला लागेल की नाही ठीक आहे त्याने फीडबॅक दिला कारण त्याला तसं वाटतंय. ओके. सो यू नो इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये कशा प्रकारे इश्यूज होतात, ते कसे तुम्ही इम्प्रूव्ह करायचे ते आपण ऑलरेडी थिंग्स पॉईंटमध्ये बऱ्याच वेळा शिकलोय. वंडरफुल. सो दिस इज ऍक्टिव्हिटी नंबर 2. सीक कम्युनिटी अँड पर्स्पेक्टिव्ह. जेव्हा तुम्ही 4 इतर लोकांबरोबर बोलता वेगळ्या दृष्टिकोनांमधल्या, तेव्हा पण बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. फॉर एक्झाम्पल, मित्रांबरोबर बोला, भेटा. मित्रांना भेटणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी, कारण ते पर्स्पेक्टिव्ह आणतात, वेगळा 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 दृष्टिकोन देतात आपल्याला. आणि म्हणून वरचेवर तुमच्या मित्रमंडळींना भेटत चला, गप्पा मारा. नुसते भेटून पॉलिटिक्स आणि मूव्हीज आणि क्रिकेटच्या गप्पा नाही मारायच्या. शेअर द इन्फॉर्मेशन. आपण काय करतो, मित्रांना भेटतो, कुठेतरी हॉटेलमध्ये जातो, लंच ऑर्डर करतो, डिनर ऑर्डर करतो, दारू पितो, ड्रिंक्स करतो, किंवा फार पडतं पिक्चर बघून येतो. बट वी डोंट कम्युनिकेट मच, वी डोंट शेअर थिंग्स. तर ते शेअरिंगसाठी फार पीसफुल एन्व्हायरमेंट लागते. तर ती तशा प्रकारे भेटणं, त्याला भेटणं म्हणतात. ओके. सिक कम्युनिटी एफर्ट. अँड लास्ट पॉईंट इज मॅनेज युअर एनर्जी. स्वतःला फार थकवू नका. कारण आपली डिसिजन मेकिंगमध्ये बरीचशी एनर्जी जाते. आपलं ब्रेन, आपलं खाल्लेलं सगळ्यात जास्त ब्रेन वापरतो. जे पण फूड तुम्ही एनर्जी वापरताय ती सगळ्यात जास्त ब्रेन वापरतो. आणि ब्रेनची सगळ्यात जास्त एनर्जी ह्या ओव्हर थिंकिंगमध्ये जाते. सो तुम्ही खाल्लेला अंगाला लागत नाही म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल ना, त्याचं कारण आहे, जो ओव्हर थिंकिंग करत असतो त्याचं खाल्लेलं अंगाला लागत नाही. ओके. सो
हजारो डिसिजन ब्रेनला करायचे असतात. म्हणून पुन्हा कप्पे करा त्याचे, प्रायोरिटाईज करा की कुठले डिसिजन तुम्ही घेणार आहात. ओके. फॉर एक्झाम्पल जे रेग्युलर डिसिजन आहेत, डब्याला काय बनवायचं आहे, कपडे कोणते घालायचे आहेत, किंवा सकाळी काय मला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, गेल्यानंतर ऑफिसला पहिलं काम दुसरं काम काय करू, हे जर तुम्ही आदल्याच दिवशी ठरवून ठेवलं रात्री, तर तुमच्या ब्रेनचा बराचसा लोड खाली होतो, ब्रेन थकत नाही आणि दुसऱ्या दिवशी मग तुमची फ्रेश स्टार्ट होते. अननेसेसरी डिसिजन पासून लांब ठेवा ब्रेनला. इन शॉर्ट, जसं तो आपला फेसबुकचा फाउंडर, काय नाव त्याचं, नाव विसरलो मी आता, फेसबुकवाला आपला, तुम्हाला आठवतं सांगा, मार्क झुकरबर्ग. हा, मार्क झुकरबर्ग, ग्रे कलरचं टी शर्ट, ब्ल्यू कलरची जीन्स, डिसिजन झालेलं आहे. रोज कपडे कोणते घालायचे याच्यावर डोकं लावत नाही. ॲज सिम्पल एज दॅट. स्टीव्ह जॉब्स पण तसंच करायचं. ओके. सो एवढ्या सोप्या गोष्टी आहेत बघा, आपण कितीतरी डिसिजनमध्ये वेळ घालवत राहतो. सो तुमच्या ब्रेनला सेव्ह करा, अननेसेसरी डिसिजन्स अवॉइड करा आणि तुमच्या दिवसातला पहिला 1 तास तो सगळ्यात इम्पॉर्टंट डिसिजन्स घेण्यावर घालवा. दिवसातला पहिला 1 तास उठल्या-उठल्या फर्स्ट आपण मोबाईल घेतो ना, मी पण घेतो बऱ्याच वेळेला. असं नाही की मी पण फार याच्यातून बाहेर काढलं. मी पण फर्स्ट मोबाईल घेतो, कारण रात्री झोपताना डोक्यात जे असतं ते सकाळी पुन्हा सुरू होतं. पण जर तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असाल तर अव्हॉइड करा मोबाईल. उठल्या-उठल्या पहिल्या तासभरात थिंक अबाउट द प्रॉब्लेम, ट्राय अँड फाइंड द सोल्युशन, डिसिजन घेऊन मोकळे व्हा पहिल्या तासात. काय करायचं आहे मला त्या डिसिजनचं. जो होगा देखा जाएगा, पण मी हे करणार आहे आज जाऊन, असा निर्णय. ओके. दॅट इज कॉल्ड एज प्रायोरिटायझिंग युअर डिसिजन. एलिमिनेट मायनर डिसिजन, छोटे-छोटे डिसिजन एलिमिनेट करा आणि स्वतःला बफर टाईम द्या. रिअल ब्रेक्स घ्या. रिअल ब्रेक्स म्हणजे काय? की तुम्ही काम थांबवलं, समजा 1 तास, 2 तास, 3 तास काम केलं, त्याच्यानंतर 15-20 मिनिटाचा ब्रेक घ्या, जो खरा ब्रेक आहे. मग त्या पुन्हा ब्रेकमध्ये तुम्ही मोबाईल, ईमेल, WhatsApp चेक करत राहू नका. रिअल ब्रेक घ्या. ओके. शॉर्ट, छोटासा 5, 10, 15 मिनिटाचा, पण रिअल ब्रेक. आणि लोकेशन चेंज करा. लोकेशन चेंज करणं फार महत्त्वाचं आहे, कारण फिजिकली आपल्याला तो सिग्नल जायला पाहिजे की सिच्युएशन बदलली आहे. म्हणून जर तुम्ही ऑफिसमध्ये क्युबिकलमध्ये असाल, तर ब्रेक घेताना तिकडून उठून बाहेर जा, नॉर्मल सनलाईटमध्ये जा आणि परत या 10-15 मिनिटांनी. ठीक आहे. जर तुम्ही जेवायला ब्रेक घेता असाल, तर तिथल्या तिथे डेस्कवर कधीच जेवू नका. जिथे काम करताय त्या डेस्कवर कधीच जेवायचं नाही. उठायचं, दुसरीकडे जायचं, तुमच्या लंच एरियामध्ये जा, तिकडे जेवा. रिअल ब्रेक्स घ्या. तुमच्या ब्रेनला फार महत्त्वाचं आहे, कारण तो तेव्हा तुम्हाला त्या एका सिच्युएशनमधून दुसऱ्या सिच्युएशनमध्ये घेऊन जातो. अजून एक पॉईंट आहे, सेट अ क्लिअर एंड पॉईंट टू युअर डे. तुमचा दिवस कधी संपणार आहे, त्याला स्पेसिफिक क्लोजर टाईम द्या, की ह्या टाईमला माझं ऑफिसचा टाईम काम संपतंय आणि या टाईमला माझं पर्सनल लाईफ सुरू होतं. अदरवाईज आता सध्या तर लॅपटॉप आणि मोबाईलमुळे सगळं मिक्स झालं आहे. तुम्ही रात्री 10 वाजता जेवत पण असता, त्याच वेळेला मेल पण चेक करत असता. सो क्लिअर एंड पॉईंट नाही आहेत आपले, तर ते देण्याचा प्रयत्न करा. आय नो की सगळ्या जॉबमध्ये शक्य नाहीत, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे, प्लीज डू दॅट. क्लोज युअर डे ॲट वन पर्टिक्युलर टाईम. सेट करून ठेवा की हा माझा एंड ऑफ द डे आहे. इथून पुढे माझं पर्सनल लाईफसाठीच मी टाईम देणार आहे. सिम्पली यू स्टे कीप युअर मोबाईल अवे. ठरवा की ह्या वेळेनंतर मी मोबाईलला हात लावणार नाही. दॅट इज युअर एंड ऑफ द वर्क. ओके. सो डू दॅट. ॲक्शन टाईम मी आता जेवढ्या सांगितल्या त्या सगळ्या एकत्र लिस्ट केल्यात. सो ॲक्शन टाईम अजून काही नाही आहे. आणखीन एक अजून पॉईंट फक्त याच्यात आहे. जस्ट अ मिनिट, लेट मी सी. या प्रॅक्टिकल टिप्स मी दिलेल्या आहेत. हा एक पॉईंट आहे. टेक इम्परफेक्ट ॲक्शन. ठीक आहे. सो सगळ्या ॲक्शन आपल्या लाईफमध्ये कधी ॲक्युरेट नसणार आहेत. लर्न टू टेक इम्परफेक्ट ॲक्शन. सेलिब्रेट युअर प्रोग्रेस. छोट्या-छोट्या गोष्टी, छोटे-छोटे डिसिजन घ्यायला आधी शिका. छोटे डिसिजन्स, मग मोठ्या डिसिजन्समध्ये कन्व्हर्ट करा. जसं मी तुम्हाला सांगितलं टी-शर्ट घेण्याचं, तर मी छोटं डिसिजन आहे ना, ते आधीच निर्णय घेऊन ठेवला आहे. आय विल नॉट शॉप मोर दॅन 30 मिनिट्स. किंवा मी घेणार तर मी जातानाच ठरवलेलं असतं की कुठल्या कलरचं घ्यायचं आहे मला. तर बऱ्यापैकी त्याच्यामुळे डिसिजन मेकिंग फास्ट होते. सो स्टार्ट टेकिंग सच ॲक्शन्स. कधी-कधी मी आणलेले कपडे घरच्यांना आवडत नाही, पण मी घेतलेले असतात. आय एम ओके विथ इट अँड आय वेअर इट. सो दिस इज हाऊ यू स्टार्ट युअर बेसिक इम्परफेक्ट ॲक्शन. ॲक्शन ओव्हर परफेक्शन. बरेच लोक असतात ना, जे परफेक्शनच्या मागे लागतात आणि मग त्याच्या नादात काहीच करत नाही लाईफमध्ये. सो ते लोक पुढेच जात नाही पुढे. ओके. माझा एक मित्र होता, म्हणजे अजूनही तो माझा मित्र आहे, पण त्याचा स्टार्टअप करायचं होतं त्याला आणि त्याने माझ्याकडे आला की मला एक वेबसाईट बनवून द्या. तेव्हा मी वेबसाईट पण बनवायचो लोकांच्या.
तर मी म्हटलं ठीक आहे बनवतं. सुरू केलं काम. आणि काम सुरू केलं ते संपतच नाही. कारण प्रत्येक व्हिजिटमध्ये मग तो सांगायचा हा लोगो जरा असा कर, याचा कलर जरा असा कर, हा फॉन्ट जरा एवढा कमी कर, हा फॉन्ट तेवढा कमी कर. मी जशी वेबसाईट बनलेली होती त्याला फ्रीमध्ये देऊन टाकली. म्हटलं तुम्हाला पैसे पण देऊ नको, याच्यापुढे मी काम पण करणार नाही. तुझी साईट रेडी आहे. ओके, बिझनेस स्टार्ट होईल तुझा. पण हे दर मीटिंगला तू 10 चेंजेस सांगतो, आय विल नॉट गो हेड विथ दॅट. कारण ते परफेक्शनच्या नादात लागलं तर कधीच होणार नाही. त्याचा ऑब्जेक्टिव्ह वेबसाईट बनवणं नाही, ऑब्जेक्टिव्ह बिझनेस चालू करणे, तो तर झालाच नाही. इव्हेंच्युअली तो नाहीच झाला सुरू बिझनेस. कारण का? स्टार्टेड विथ द वेबसाईट, ही डिडंट स्टार्टेड विथ द प्रॉडक्ट, और ही डिडंट स्टार्टेड विथ द कस्टमर. तर परफेक्शन जनरली मारून टाकतं त्या सगळ्या स्वप्नांना. सो डोंट गो फॉर परफेक्शन, गो फॉर ॲक्शन. इम्परफेक्ट ते इम्परफेक्ट, काम चालू ठेवा. चालू राहिली पाहिजे गाडी. ठीक आहे. अँड दॅट इज कॉल्ड एज ॲक्शन ओव्हर परफेक्शन. ट्रस्ट युअर गट, याच्याबद्दल आपण इनफ बोललेलो आहे. यूज द टूल्स रिपीटेडली, रिव्हिजिट द टेक्निक. आपण आता बऱ्याचशा टेक्निक शिकलो, त्या सगळ्याच तुम्हाला लगेच आठवणार नाहीत. सो नंतर नंतर रिव्हिजिट करा अँड कीप मुव्हिंग फॉरवर्ड. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कीप मुव्हिंग फॉरवर्ड. ॲक्शन घेत राहा. छोटी छोटी, अगदी 1 पैशाची ॲक्शन घेतली तरी चालेल, बट कीप मुव्हिंग फॉरवर्ड. कारण थॉट तेव्हाच किल होतो जेव्हा ॲक्शन होते. नाहीतर तो थॉटच राहतो, फिरत राहतो. ऑलवेज कन्वर्ट इट इन टू ॲक्शन. ओके. मग मी परवा दिवशी एक मी प्रॉडक्ट लॉन्च केलं. त्या प्रॉडक्टला मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि मी विचार करत होतो की का नाही मिळाला. देन आय गॉट अ थॉट की ज्यांनी नाही घेतलाय प्रॉडक्ट मी त्यांच्याशी बोलतो. हा माझ्या डोक्यात थॉट आला. आत्ता सेशन सुरू व्हायच्या 15 मिनिटं आधी मी 4 लोकांशी बोललो. थॉट आला, लगेच ॲक्शन घेऊन टाकली. 4 लोकांशी बोललो. का नाही घेतलं, काय प्रॉब्लेम होता, काय मला मिसिंग वाटलं, टॉक टू देम. ॲक्शन घ्या. छोटी का होईना ॲक्शन घेत राहा. दॅट्स द बेस्ट वे टू इम्प्रूव्ह, ओव्हरकम युअर ओव्हर थिंकिंग. ओके फ्रेंड्स, सो दिस इज इट. ओव्हरकमिंग ओव्हर थिंकिंग. कसं वाटलं मला सांगा कमेंट्समध्ये. तुमच्यापैकी कोणाला याचं रेकॉर्डिंग पाहिजे का मला ते पण सांगा. जर पाहिजे असेल तर मी त्याच्याबद्दल माहिती देतो. एनी फीडबॅक, क्वेरीज, क्वेश्चन्स, डाउट्स, प्लीज आस्क. वी स्टील हॅव 10-15 मिनिट्स. थँक्यू सुरेश सर, थँक्यू. आणि मी इनफॅक्ट आजचा माझा इंट्रो पण स्किप केला त्याच्यासाठी, कारण मला माहिती होतं वेळ बराच लागणार आहे, कंटेंट भरपूर आहे. एनर्जी आपली सगळ्यात जास्त त्याच्यात जाते ओव्हर थिंकिंगमध्ये. जे तुम्ही खाताय ते सगळं जास्तीत जास्त एनर्जी त्याच्या ओव्हर थिंकिंगमध्ये जाते. अल्टिमेटली त्याच्यामुळे सगळ्यांचं नुकसान होतं, तुमचं, तुमच्या अराउंड असलेल्या सगळ्या लोकांचं, तुमच्या टीमचं. वंडरफुल, व्हेरी नाईस. सो मंडळी, सेशन रिपीट होणार नाहीये, कारण मी जनरली रिपीट करत नाही, नवे नवे टॉपिक्स घेत राहतो. ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे त्यांना आम्ही एकच नव्हे तर पूर्ण थिंक स्मार्ट सिरीजचीच रेकॉर्डिंग देतोय. ओके, सो इफ यू हॅव टाइम आय विल क्विकली एक्सप्लेन यू अबाउट. फ्रेंड्स, सिन्स देर आर नो मोर क्वेश्चन्स, आय विल टेक युअर एक्झिट. थँक्यू, थँक्स अ लॉट. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवाद. अँड ऑल द बेस्ट. बाय बाय.